पर्यावरण दिन कृतीतून साजरा. खुनी नदी स्वच्छता अभियानात तब्बल 3 क्विंटल पेक्षा जास्त कचरा जमा. जनहित बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या निसर्ग मित्र मंचतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खुनी नदी स्वच्छता विशेष अभियान राबवून पर्यावरण दिन कृतीतून साजरा करण्यात आला. गप्पा गोष्टी आणि भाषणांपेक्षा प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देत निसर्ग मित्र मंच गेल्या अनेक वर्षापासून विविध पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवत आहे. यावर्षी महादेव मंदिर घाट परिसरात खुनी नदी पात्रात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदीतील प्लास्टिक कचरा, निर्माल्य तसेच नागरिकांनी टाकलेल्या विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तू बाहेर काढण्यात आल्या. तसेच महादेव मंदिरालगत असलेल्या मोठ्या गोट्यांमध्ये अनेक वर्षापासून साचलेला कचराही साफ करून संपूर्ण घाट परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेतून तब्बल 3 क्विंटल पेक्षा जास्त कचरा जमा करण्यात आलाय. निसर्ग मित्र मंच 2 तास निसर्गासाठी या उपक्रमांतर्गत पांढरकवडा शहरात पर्यावरण विषयक वेगवेगळ्या प्रकारचे सेवा कार्य सुरू आहे. मागील अनेक आठवड्यांपासून खुनी नदी पुनर्जीवनासाठी सातत्याने श्रमदान सुरू आहे. 17 मे, 24 मे आणि 31 मे 2026 या सलग 3 रविवारी सकाळी 7 ते 9 या वेळेत राबवण्यात आलेल्या श्रमदानातून नदी पात्रातून एकूण 54 पोती कचरा बाहेर काढण्यात आला. पहिल्या रविवारी 14 पोती, दुसऱ्या रविवारी 15 पोती तर तिसऱ्या रविवारी तब्बल 25 पोती कचरा संकलित करण्यात आलाय. या स्वच्छता मोहिमेदरम्यान नदीतून पूजेचे साहित्य, हार, फुले, धार्मिक फोटो, कपडे, साड्या, नारळ, प्लास्टिक, पन्नी, झाडांच्या फांद्या, खंडित मूर्त्या तसेच इतर विविध टाकाऊ वस्तू बाहेर काढण्यात आल्या. काही ठिकाणी मृत जनावरही आढळून आले. नदीत टाकण्यात येणारा हा कचरा नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करत असून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोका ठरत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. या अभियानात ज्येष्ठ पत्रकार अशोक बेले यांनीही प्रत्यक्ष श्रमदान करून सहभाग नोंदवला. तसेच निसर्ग मित्र मंचे बादल उईके, सागर बावणे, अरुण काळपांडे, यश चौधरी, सक्षम मिसाळ, वेदांत काळपांडे, सानिध्य बसाके, अनिल तोरण पवार, आयुष काळे, साहिल कोहसाडे, सूरज कनोजे, शिवम पेटकर, सागर सोयाम, संतोष कांबळे, साहिल तलमले, अशोक राशतवार, कृष्णा कनोजे, मोहित पांडे, विश्व काळपांडे, ओम उमरकर, गजानन प्रतापवार, उदय सवनकर, ऋषिकेश दडांजे यांच्यासह अनेक स्वयंसेवक सहभागी झाले. परिसरातील बालमित्रांनीही उत्स्फूर्तपणे श्रमदान करून अभियानात मोलाची साथ दिली. हे अभियान पर्यावरण कार्यकर्ते सुबोध काळपांडे व स्वप्नील बोमेनवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. यावेळी नागरिकांनी खुनी नदीत कचरा, निर्माल्य, पूजेचे साहित्य किंवा इतर टाकाऊ वस्तू न टाकण्याचे आवाहन करण्यात आले. मारेगाव वार्ता वाजिद कुरेशी, पांढरकवडा, यवतमाळ.